एटीएम मात्र खुले झालेत या ठिकाणी पाहुणे मंडळांचे कॅमेरामॅन या ठिकाणी फोकस करायचं आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक लावलं होतं. गणेश आणि भरत या दोन्ही फलंदाजांना मात्र पारितोषिक या ठिकाणी दिलं जातोय. थँक्यू. आपण पाहिलं तर अगदी या मायक्रोफोन वरती आमच्या समवेत लाभल्या. अगदी आजचा अंतिम दिवस, पहिल्या दिवसापासून सुरुवात झाली होती मॅचला आणि अंतिम दिवसाच्या अगदी या मॅच मध्ये विशाल वाघमरे अगदी भिलवले गावचा बुलंद आवाज आमच्या समवेत लाभला. आजची शेवटची रात्र या शृंखलेची आपण पाहतोय. रामा 11 पोखरवाडी आयोजित जय सोंडाई माता चषक 2026 मधील ही आपण अगदी चौथी मॅच आपल्या भेटीला आली आहे. पोखरवाडी यांच्या विपक्षामध्ये आंबेवाडी आहे. नाणेफेकी झाली आहे. टॉस जिंकलाय तो मात्र पोखरवाडी टीमने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. गोलंदाज वरती गोलंदाज मार्गस्थ झालाय रुपेश. 4 षटकांची मॅच. मॅनेंट्री पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक गोलंदाज मार्क वरती आहे. अगदी हनावरचं षटक म्हटलं जातं. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांना बंदिस्त केलं जातं. पहिला बॉल अगदी आपण पाहिलं तर इथे मात्र थोडस क्षेत्ररक्षक बंबल झालाय. काय घडतंय? पहिल्या बॉल वरती विकेट येणार का? परंतु तिथे मात्र बॅट कट स्वरूपामध्ये 1 रन झाली आहे. अगदी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटची एच लागली आहे. सिंगल रन्सने श्री गणेश केला जातोय. धावसंख्या 1 या अंकावरती आहे. आंबेवाडी टीम इथे मात्र फलंदाजी करताना आपण पाहतोय. टॉस जरूर हरलाय, फलंदाजी वाट्याला आली आहे, परंतु धावसंख्या जमवावी लागेल. फलंदाजी करताना पहिली गोलंदाजी रुपेश गोलंदाजी करतोय. 1 बॉलचा खेळ समोर झाला. धावसंख्या 1 वरती लागली आहे. आपण पाहतोय चांगली शृंखला या मैदानाच्या आतमध्ये. बक्षिसांचा वर्षाव प्रेक्षक वर्गाला देखील आपण पाहतोय. प्रत्येक प्रेक्षक वर्गाला अगदी आपण विचार केला तर इथे मात्र लकी ड्रॉ असेल आणि लकी ड्रॉ मध्ये अगदी एक कूलर मिळेल ज्या प्रेक्षकाचं नाव निघेल आणि तो प्रेक्षक इथे मात्र उपस्थित असला पाहिजे. 12 वाजता लकी ड्रॉ ओपन होईल आणि त्यानंतर 2 वाजता असे 2 लकी ड्रॉ असतील. नेक्स्ट बॉल इथे मात्र अगदी पाहिलं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल निघून चालला. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतात. बॉल निघून चालला सीमा रेषा पार. या मॅच मधील आलेला हा पहिलाच अंतिम दिवस पाहतोय आणि प्रेक्षक वर्गाची गर्दी. एक हातामध्ये कॅच पकडला तर मात्र तब्बल 10,000 रुपयाचं बक्षीस प्रेक्षक मायबाप वर्गासाठी असेल आणि 2 हातामध्ये कॅच पकडली तर 6,000 रुपयाचं मात्र पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. षटकार हॅट्रिक साठी 5,000 रुपये, चौकार हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र लाभलंय. अगदी खेळाडूंना देखील सुवर्ण संधी आहे, त्याचबरोबर प्रेक्षक वर्गाला देखील सुवर्ण संधी आहे. परंतु प्रेक्षक वर्गाने एक दक्षता घ्यायची आहे. कॅच पकडायची आहे ती मात्र 6च्या बाहेर पकडायची आहे. कारण की कोणत्याही क्षेत्ररक्षकाला कॅच पकडण्यामध्ये कोणताही अडथळा आला नाही पाहिजे. अगदी आपण मॅच ऑन पाहतोय. आंबेवाडी पोखरवाडी टीम 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या अंकावरती. इकडे लाऊड अपील केली जाते आणि इथे मात्र पंच संजय वाघमारे अगदी बोट उंचवतात. पहिल्या बॉल्स वरती अगदी पहिल्या ओव्हर मध्ये इथे मात्र विकेट आली आहे. फलंदाज बॅक टू द पवेलियन.
रात्र आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग देखील अगदी खूप उपस्थितीमध्ये आहे आणि त्याचबरोबर या मंचावरती पाहुण्यांचं देखील अगदी आपण उपस्थिती अगदी पाहतोय. आयोजक मुख्य आयोजक गणेश दादा खडके अगदी मोठं आयोजन आपण पाहतो या मैदानामध्ये. स्वर्गीय रणजित दादा मोरे क्रीडांगणामध्ये ही अगदी शेवटची रात्र आपण पाहतोय आणि पहिल्या फेरीतील चौथी मॅच. नेक्स्ट बॉल. हो हो काय घडलंय. यष्ट्यांचा वेध दांड्या गुल केल्यात. फलंदाज बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या गड्याचं पतन. ते मात्र अगदी विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज रुपेश. अगदी पाहिलं तर पोखरवाडी टीम आयोजक टीम आपण पाहतोय अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती चांगलं वर्चस्व करतोय. 2 बॉल मध्ये अगदी बॅक टू बॅक 2 बॅटर मैदानाच्या अगदी बाहेर झालेत. तिसरा बॅटर जर मैदानाच्या बाहेर झाला तर इथे मात्र गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. ती मात्र सर्वांचे लाडके प्रवीण अण्णा मोरे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक ऑन कॅश. ना फोन पे ना गुगल पे. भाई इथे फक्त कॅश मिळेल. गोलंदाज मार्क वरती रुपेश. अगदी चांगली गोलंदाजी आहे आणि शेवटचा बॉल आहे षटकातील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 6 अंकावरती आहे. मार्गस्थ होतोय गोलंदाज. लास्ट बॉल वेगावरती इथं मात्र स्वार करतोय आणि या बॉल्स वरती अगदी तो पाहायला मिळाला. चुकीची फेकी नशिबाचा. येतोय 4 धावांसाठी अगदी चौकार. विचार केला तर अगदी 5 बॉल मध्ये विचार केला तर धावा आल्या होत्या त्या मात्र 6 धावा आणि शेवटचा बॉल देखील सुंदर फेकला होता. परंतु तिथे मात्र चुकी केली. ओव्हर थ्रो केला आणि अगदी बॉल अगदी आपण पाहिलं तर 22 स्वरूपामध्ये चौकार आला आणि +1 रन अशा 5 धावा या बॉल वरती. धाव संख्या जाऊन पोहोचले ती मात्र 11 या अंकावरती. 2 विकेटचं पतन झालंय. चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या बॉल वरती अगदी थोडस फंबल पाहायला मिळालं. चुकी केली आणि एक्स्ट्राच्या अशा 4 रन्स इथे मात्र मोबदल्यामध्ये मिळाल्या. त्या मात्र बॅटिंग करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आंबेवाडी टीम टॉस दे जरूर हरलाय परंतु मॅच हरली नाहीये. शेवटच्या बॉल पर्यंत लढावं लागेल आणि हे मात्र क्रिकेटने सांगितलेलं आहे. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय पोखरवाडी टीम कडून सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक मार्गस्थ करत असताना प्रशांत गोलंदाज सज्ज होतोय. पंचांनी दखल घ्यायची आहे. टायमिंग लावायचे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपले पाहिजेत नाहीतर अन्यथा एक खेळाडूला मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये अगदी उपस्थित करावं लागेल. पहिला बॉल ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजाने. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिरावली ती मात्र 11 या अंकावरती आहे. आंबेवाडी टीम पोखरवाडी टीम याच पंचकृषी मध्ये अगदी खेळत असतात. एकमेकांना त्यांचा खेळाचा दर्जा अगदी माहिती आहे. प्रशांत गोलंदाजी करतोय. इथे मात्र चांगला फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून अगदी सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतात. बॉल निघून चाललाय कार्पेट लाईनच्या दिवशी. अगदी 4 धावांसाठी येतो या फटका. चौकार. आपण पाहतोय दीपेशच्या बॅट मधून आलेला हा देखणा फटका चौकार आलाय. दीपेश आणि राजेश ही जोडी मैदानामध्ये अगदी लढत करते. प्रथम बॅटिंग करताना धावसंख्या जाऊन पोहोचले चौकाराच्या सहाय्याने. ती मात्र 15 या अंकावरती. पोखरवाडी ब टीम इथे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल लॉफ्ट केलाय. अगदी चेंडू आहे मध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक फंबल होतोय. बॉल निघून चाललाय 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 सीमा रेषा पार. 1 बाउन्स टांगा पलटी घोडा फरार. येते 4 धावांसाठी चौकार.
इथे मात्र आपण पाहतोय अगदी डॉट बॉल आला, सिंगल रन झाली आणि त्यानंतर डॉट बॉलची सांगता आली आहे. चौकार हॅट्रिक इथे मात्र हुकली गेली आहे. सुवर्ण संधी होती फलंदाजाला अगदी, परंतु चांगली गोलंदाजी कमबॅक केला. प्रशांत गोलंदाजी करत असताना कमबॅक करावा लागेल. फटके जरूर खेचले गेले. 4-4 धावांचे 2 फटके आले. इथे मात्र आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न आणि हा देखील इथे मात्र डॉट बॉल येतोय. अगदी पंच आपण पाहतोय संजय वाघमारे तिथं अगदी तटस्थ पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ इथे जरूर संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 20 या अंकावरती आहे. स्पीडअप ठेवायचे आयोजक टीम देखील आहे. अगदी कोणती टीम मीटिंग करायची नाहीये. आपली टुर्नामेंट, आपली शृंखला आहे या मैदानामध्ये आणि स्पीडअप करायचे आहे. अगदी कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर आपण लोणावळा ब्रदर्स टीमने अगदी आपण पाहिलं तर टॉप 5 मध्ये पदार्पण केलं. पहिल्या दिवसामध्ये नानिवली टीम आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये कांड्रोली टीम आणि ई लॉट्स मध्ये आपण पाहिलं तर एक्स्ट्राच्या लॉट्स मध्ये पोसरी टीमने देखील पदार्पण केलं टॉप 5 मध्ये. आणि आजच्या दिवसातील ह्या 10 टीम्स आपण पाहतोय आणि ही चौथी लढत पाहतोय पोखरवाडी यांच्या विपक्षामध्ये आंबेवाडी. आज कोण जाणार आणि या 5 ट्रॉफी वरती कोणाचं नाव कोणार? चांगला फटका स्लॉट मध्ये आलाय. तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. थोडस फंबल होतोय, उचल फेक केली जाते तो, परंतु या बॉल्स वरती आपण पाहतोय 2 रन्स येत आहेत. अगदी चांगली रनिंग पाहायला मिळते. 2 धावा 22 या अंकावरती आहे. 2 विकेटचं पतन देखील झालंय, परंतु दिपेश बॅटिंग करण्यासाठी अगदी मैदानामध्ये दाखल झाला होता. सलामीला अजूनपर्यंत बॅटिंग करतोय. त्याच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत. संघर्ष करतोय आपल्या टीम साठी, आपल्या गावाच्या नावासाठी ते मात्र लढत करतोय. लढत करावी लागेल. जिंकायचं असेल तर मात्र कष्ट करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग देखील बहुमूल्य संख्येने ते मात्र उपस्थित आहे. गोलंदाज अगदी चांगला फटका देखना पाहायला मिळतोय. वन साइडला घेतलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. काय घडतंय इथे? मात्र थांबावं लागतंय का? चुकी केली जाते आणि अगदी नियंत्रण नव्हतं फलंदाजांचं. इथे मात्र विकेट येते. अगदी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड जणू मारली जाते. त्या पद्धतीने इथे मात्र फलंदाज बाद झालाय. जाऊया तोपर्यंत डीजेकडे. या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आली आहे. प्रत्येक विकेट साठी आपण पाहतोय 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आशा होळा या मान्यवरांकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आपण पाहतोय अगदी मॅच ऑन आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉल पडल्यानंतर अगदी उसळी घेतली बॉलने. अगदी गती अगदी वेगवान होती आणि डॉट बॉलची सांगता आली. आपण फलंदाज नवीन मैदानामध्ये दाखल झालाय मयूर बॅटिंग करण्यासाठी. आंबेवाडी टीम कडून पहिला बॉल डॉट आला मयूर साठी. गोलंदाजी अगदी चांगली करतो योगेश 3ऱ्या क्रमांकावरती. 2.3 चा खेळ संपलाय. बॉल ऑफ साइडला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. चुकी केली जाते. चुकीला माफी नाही क्रिकेट मध्ये म्हटलं जातं आणि या बॉल वरती येतात त्या मात्र 4 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. अगदी पाहतोय पहिल्या दिवसापासूनच्या रात्रीपासून अगदी आम्हाला लाभले आहेत मितांश डीजे साऊंड सिस्टीम. अगदी सुंदर अगदी लाईट आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. मंडप डेकोरेटर्स अगदी संतोषजी भवरे आणि कृष्णाजी भवरे या 2 बंधूंचं हे आपण पाहतोय. मितांश मंडप डेकोरेटर्स अगदी कुठेही नाईट शृंखला जरी असेल तरी त्यांच्याशी संपर्क देखील तुम्ही करू शकता. मॅच ऑन आहे. योगेश गोलंदाज आपण पाहतोय 3रे गोलंदाजी करत असताना
मैदानाच्या आतमध्ये या लास्ट बॉल असेल, काय फटका सजवलाय, देखना फटका अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय सीमा पार, येतोय 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. धावसंख्येत जाऊन पोहोचली या ती मात्र 32 या अंकावरती. 3 षटकांचा इथे वाजवी खेळ संपला, 3 विकेटचं पतन जरूर आलं. पण पाहतोय सांघिक 4थं षटक आहे, अगदी अंतिम स्लॉगवरचं षटक असतं आणि या षटकामध्ये अगदी फलंदाज अगदी गोलंदाजावरती हल्ला चढवण्याचं काम करतात मैदानाच्या आतमध्ये. आंबेवाडी टीम फलंदाजी करते, 3 फलंदाज बॅक टू द पवेलियन झाली आहेत. आपण पाहतोय आता मात्र दीपेश आणि मयूरची जोडी मैदानामध्ये बॅटिंग करत असताना शेवटचं अंतिम षटक आहे आणि देवीदास गोलंदाज मार्क वरती मार्गस्थ झाला. 6 बॉल अगदी शेवटचे आहेत आणि या 6 बॉल वरती धावा किती येणार हे देखील महत्वाचं आहे. पहिला बॉल फटका अगदी लॉफ्ट केलाय, आपण पाहतोय कव्हरच्या डोक्यावरून पहिल्या बॉल वरती 4 धावांसाठी अगदी सुरेख देखणं फटका चौकार येतोय. पहिल्या बॉल वरती अगदी गोलंदाजाचं स्वागत केले चौकाराच्या सहाय्याने आणि धावसंख्या ती मात्र जाऊन पोहोचली 36 या अंकावरती. मयूरने आक्रमण करायला सुरुवात केली आहे. स्लॉग वरचं षटक आहे, अंतिम षटक आहे. या षटकामध्ये धावा जमवायला लागतील टार्गेट सेट करणाऱ्या. हा देखील देखणा फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल, चुकी होतीये, चुकीला माफी नाहीये. रवींद्रने बॉल सोडलाय, बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय मयूरच्या बॅट मधून. डीजे ला संधी. पाहतोय या बॉल्स वरती देखील चौकाराच्या हॅट्रिकच्या उंबरट्यावरती हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा पारितोषिक आलाय. फटका लॉफ्ट केलाय, हवेमध्ये ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय, चुकी केली जाते आणि या बॉल वरती बॉल निघून चाललाय. चौकार हॅट्रिक, 4 धावा येत आहेत. जे मास्टर सुवर्ण संधी होती ती मात्र इथे कमावली मयूर या फलंदाजाने आणि 3000 रुपये तब्बल आपण पाहतोय. चौकाराची हॅट्रिक पाहिली, झेल तिथे मात्र सोडला आणि अगदी इथे मात्र अगदी कमबॅक केलंय या बॉल्स वरती. डॉट बॉलची सांगता केली आहे देवीदास अगदी आमच्या माध्यमात इथे मात्र लाभला जातो आम्हाला स्कोरिंग लेखक अगदी
पहिल्या दिवसापासून असतो, परंतु या देवीदास वरती इथे मात्र आक्रमण चढवण्याचं काम या मयूरने केलं आहे. चांगला फटका आडव्या बॅटने, क्षेत्ररक्षक नाही त्या क्षेत्रामध्ये या बॉल वरती अगदी पाहू शकाल सुंदर फटका कार्पेट लाईन दिशेने बॉल अगदी निघून गेला. इथे मात्र 4 धावा येत आहेत. थँक्यू डीजे. हा डॉट बॉल देखील आला नसता, याच्या आधी देखील चौकारला असतं तर अगदी चौकाराची इथे मात्र बॉल स्लॉट मध्ये आलाय, हवेमध्ये सफर झालाय, बॉल निघून चाललाय आसमानी टोळा. 6 धावांसाठी येतोय सिक्सरचा गोळा. 6 धावा मयूरनं बॅटिंग केली अगदी सूर्य षटकार आलाय. 6 धाव्याच्या सायणी धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 54 या अंकावरती. एकदा मयूर साठी जोरदार टाळ्या वाजवायचे. अगदी पाहिलं तर 5व्या अंकावरती फलंदाजी करण्यासाठी आला होता आणि 9 बॉल मध्ये धावा जमवल्या, त्या मात्र 27 धावा आंबेवाडीसाठी. नेक्स्ट मॅच टेपाची वाडी यांच्या विपक्षामध्ये निंबारवाडी टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनने अगदी टॉस करण्यासाठी यायचंय आणि त्याचबरोबर अगदी राहुल केवरिया आपण देखील यायचंय अगदी समालोचन कक्षामध्ये. टेपाचीवाडी टीमचा कॅप्टन यायचा आणि त्याचबरोबर त्यांच्या विपक्षामध्ये मॅच असेल. निंबारवाडी टीमचा कॅप्टन यायचा टॉस करण्यासाठी आणि या दोन टीमचा टॉस अगदी माननीय श्री आशिष शेठ दळवी उपसरपंच नडोदे यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. आणि राहुल केवरी कुठे असतील तर आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा. 24 बॉल आणि 55 धावेचं टार्गेट अगदी सेट केलं, ते मात्र पोखरवाडी टीम साठी. 24 बॉल मध्ये 55 धावांचं टार्गेट. अगदी चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. मयूरने अगदी आक्रमण केलं, 9 बॉल मध्ये वैयक्तिक मात्र 27 धावांची पारी खेळली. बॅक टू बॅक 3 चौकार लगावले. 3000 रुपयाचे पारितोषिक अगदी या बॅटर्सला मिळेल. अगदी चांगली बॅटिंग केली. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होती. राहुल केवारी कुठे असतील तर आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, स्कोरर साठी यायचं आहे. पंचावन्न धावसंख्येचा टार्गेट. सलामीची जोडी आपण पाहतोय देवीदास आणि अवघेश. 55 धावसंख्येचा टार्गेट. 24 चेंडू मागे 55 धावा जमा करायचे आहेत. अगदी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. शंकर शेठ डुमणे आणि त्याचबरोबर नितीन शेठ पारदिया या दोन मान्यवरांच्याकडून अगदी पाहिलं तर प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय आंबेवाडी संघाकडनं अमोल. पहिला चेंडू वेगवान फेकलाय, बिरकावलाय. चेंडूची उचल फेक आपण पाहतोय. पंचांचा इशारा आलाय. 9 चेंडू आलाय. 2+1 अशा 3 धावा धावफलकेवरती ऍड होतील.
नेक्स्ट मॅच असेल अगदी पाहतोय आपण टेपाची वाडी यांच्या विपक्षामध्ये निंबारवाडी दोन्ही टीमचा कॅप्टन यायचा टॉस करण्यासाठी आणि टॉस करतील माननीय श्री तुकाराम शेठ हिंदोळे वावरले यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. दुहेरी धाव देखील कंप्लीट. दुहेरीच्या धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 5 या धावसंख्येवरती. 5 धावा धावफलकीवरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज अमोल गोलंदाजी मार्क वरती स्ट्राइक एंड वरती योगेश हा फलंदाज आक्रमण चढवलाय. 1-2 चेंडू सीमा पार येतोय चौकार. फलंदाज योगेशच्या बॅट मधून. नेक्स्ट मॅच टेपाची वाडी आणि निंबारवाडी विशाल दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय शेवटचा कॉल नाणेफेकी करण्यासाठी या. आपण पाहतोय माननीय श्री तुकाराम शेठ हिंदोले वावरले यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय. सामना चालू असू दे. आपण पाहतोय इथं चेक केला जाईल. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलाय. नेक्स्ट बॉल चेक केला जाईल. 9 धावा धावफलकीवरती जोडल्या गेल्यात. गोलंदाज अमोल आडव्या बॅटनं रोम केलाय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय. संजय सरांचा विचार आलाय. सीमा पार येतोय चौकार. चेक केला जाईल आता बॉल. चांगली आपण पाहतोय 55 धावसंख्येचा टार्गेट असताना आक्रमण चढवलाय फलंदाज योगेशना. बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहतोय. चेक केला जातोय आपण गोलंदाजाकडनं. योग्य बॉल असणार आहे. चांगली गोलंदाजी केली जाते गोलंदाज अमोल कडनं. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज अमोल कडनं. 13 धावा धावफलकीवरती आपण पाहतोय. राहुल स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. मागडा षटक ठरला जातोय गोलंदाज अमोल कडनं. बॅटची एनरेज झेल सोडलाय फलंदाज योगेशचा. पोखरवाडी संघाचा ड्रम कार्ड होता त्या फलंदाजाचा झेल सोडलाय. सिंगल धाव आली आहे. सिंगल धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 14 या धावसंख्येवरती. पंच बॉल किती झालेत आतापर्यंत? 4 चेंडू फेकून झालेत. गोलंदाज वर द विकेट राईट आर्म वर द विकेट ना मारा करतोय. देविदास स्ट्राइक एंड वरती बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चला पंच डिसिजन घ्या. आपण पाहतोय अजय बन्समा लेग पंच आपण पाहतोय. त्या पंच विकेट आली आहे. फलंदाज देविदास होईल बाद. चला लगेच नेक्स्ट फलंदाज जायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज प्रशांत डुमणे आलाय मैदानामध्ये. प्रत्येक षटकारासाठी असू होला साहेबांकडून 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी असू होला करून
100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. 14 धावा धावफलकीवरती जोडल्या गेल्यात. 5 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू निर्णायक असणार आहे. 55 धावसंख्येचा टार्गेट. चेंडू उडवलाय, फटका बसला आणि राजेशने पकडलाय जल आणि संपलाय प्रशांतचा खेळ. ओरतो डीजे. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि कुठलीही चुकी होत नाहीये. ज्या विकेटची गरज होती ती विकेट तंबूच्या आसऱ्याला आले. बजाव डीजे. आपण पाहतो या विकेट आले पहिल्या चेंडूवर. तर गोलंदाज मयूरनं विकेट घेतली आहे. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली. गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाज योगेशला बाद केलाय. नौका फलंदाज नरेश भस्मा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 17 चेंडू 41 धावसंख्येची अजूनही गरज असणार आहे. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी देखील करणं गरजेचे असणार आहे. गेबान दुसरा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट न चेंडू फेकतोय गोलंदाज मयूर बसमा. घुसून मारण्याचा प्रयत्न, चेंडूची उचल फेक तो पूर्वी आपण पाहतोय. एक सिंगल धाव येते. पंच लेग बायच असणार आहे का? लेग बायज एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धावफलकीवरती जोडल्या गेल्यात. अजूनही 16 चेंडू 40 धावसंख्येची गरज असणार आहे. स्ट्राइक एंड वरती फलंदाज निलेश या फलंदाजाला आपण पाहतोय. फुलटॉस बॉल आडवे बॅटनं गल्ली कव्हर मधून चेंडू भिरकावला आहे. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय चौकार. डीजे. आपण पाहतो या रामा 11 पोखरवाडी आयोजित जे सोडाई माता क्रिकेट संघ या शशकामध्ये आपण 2026 मध्ये पहिलं पर्व असणार आहे. दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय मुख्य आयोजक गणेश कडका साहेबांकडून सांगता येते का नेक्स्ट दुसऱ्या पर्वामध्ये बाईक असणार आहे. या नियोजनामध्ये निलेशनं पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. अजून एक खोलात चेंडू फेकला होता. गोलंदाज मयूरनं भिरकावलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा अटेंड केला जातोय आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. एक सिंगल धाव येते.
सिंगल धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण राहुल पाहतोय 20 धावा धावफलकीवरती जोडल्या गेल्यात. डीजे आपण पाहतोय नेक्स्ट फलंदाज रुपेशला आपण पाहतोय. रुपेश ना पहिला चेंडू भिरकावलाय. चेंडू सीमारेषच्या पलीकडे येतोय. बिग 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 रुपेशच्या बॅट मधून येतोय षटकार. आपण पाहतोय शंकर शेठ डुमणे आणि नितीन शेठ डुमणे भारती साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक होता. रुपेशच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. षटकाराच्या साह्यानं धावसंख्या आपण राहुल पाहतोय 26 धावा धावफलकीवरती जोडल्यात. अजून एक बिग हिट केला जातोय आणि चेंडूला दाडला जातोय. बॅक टू बॅक रुपेशच्या बॅट बनून येतोय दुसरा षटकार. डेज आहे. हॅट्रिक साठी 3000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आपण पाहतोय शंकर शेठ डुमणे आणि नितीन शेठ पारधी साहेबांकडून आणि प्रवीण शेठ मोरे साहेबांकडून देखील 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. 32 धावा धावफलकीवरती जोडल्यात. 12 चेंडू 23 धावसंख्येची गरज असणार आहे. आपण पाहतोय रुपेशने या सामन्याची हवा काढून गेले. बॅक टू बॅक गेल्या पावलीत बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. या 2 षटकाराच्या साह्यानं आपण पाहतोय 32 धावा. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय 1000 रुपयाचा पारितोषिक होता शंकर शेठ डुमणे आणि नितीन शेठ पारधी साहेबांकडनं. 2 षटकार अजून आलेत. चांगला चेंडू फेकला जातोय. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती तिसरे षटक घेऊन आलेत किरण या गोलंदाजाकडनं. आपण पाहतोय शंकर डुमणे आणि नितीन डुमणे साहेबांकडनं. लाऊड अपील. एक सिंगल धाव येते. लेग बाय एक सिंगल येते. ऑन हॅट्रिक असणार आहे षटकारासाठी. फलंदाज ऑन हॅट्रिक असणार आहे फलंदाज रुपेश गडके. तेहतीस धावा धावफलकीवरती जोडल्या गेल्यात. आडव्या बॅटनं आपण कसा जमलाय. पहिली धाव वेगाने घेतले. दुसऱ्या धावेचा कॉल केलाय. स्ट्राईक रुपेशला देणं गरजेचे असणार आहे. कलेक्शन थोडस करा. चेंडूची उचल फेक तोपूर्वी 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. 2 धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय 35 या धावसंख्येवरती. 9 चेंडू 20 धावसंख्येची गरज असणार आहे.
वाईट बॉल फेकलाय. अतिरेक एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहतोय जेव्हा 36 धावा धावफलकीवरती जोडल्यात. 9 चेंडू 19 धावसंख्येची गरज असणार आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय जेव्हा रुपेश हा फलंदाज. त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिलेत. आडव्या बॅट न रोम केलाय. क्षेत्ररक्षक तैनात केलाय. चेंडूची उचल फेक. पहिली धाव वेगानं दुसऱ्या धावेसाठी निघालेत. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतोय रिव्ह्यू आलाय पंचांचा. संजय सरांचा रिव्ह्यू आलाय. चेक केला जाईल इथं. विकेट येते. एक सिंगल धावाने एक विकेट. 8 चेंडू 18 धावसंख्येची गरज असणार आहे आता मात्र. माझ्यासोबत जोडले जातात आपण पाहतोय या कैलास वसमा आंबेवाडी गावचे एक चांगले समालोचक आहेत. कैलास आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू 18 धावसंख्येची गरज असताना वेगवान चेंडू फेकलाय गोलंदाजानं. आता 7 चेंडू 18 धावसंख्येची गरज असणार आहे. हा चेंडू निर्णायक असणार आहे. नक्कीच यशवंत सर, इथून मात्र पाहायला गेला तर निर्णायक बॉल असेल. तिसऱ्या षटकातील अंतिम बॉल चांगला फेकायचा आहे तो किरण पारधीला. आणि इथून मात्र मोठा फटका मारावा लागेल. इथून ब्लास्ट मोठा फटका येईल का? क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. इथून फक्त एक सिंगल एक म्हटली जाईल. आणि सिंगलने मात्र इथे धावफलक थोडस हल्लंय. 38 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. आणि इथून आता 6 मध्ये बनवायच्या त्या 17 धावा. त्या 17 धावा चेस केल्या जातील की डिपेंड केल्या जातील. उर्वरित 6 बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल ही रंगतदार मॅच. आजच्या दिवसातील चौथी मॅच रंगली जाते आपल्या समोर. एका बाजूला पोखरवाडी तर दुसऱ्या बाजूला आंबेवाडी बी. या 2 टीम मध्ये ही लढत पाहायला मिळते आपल्याला. सध्या तरी 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय उत्तरार्धामध्ये. पूर्वार्धाचा विचार केला तर 54 धावांचं लक्ष समोर. 55 धावांचं लक्ष होतं समोर. आणि इथून मात्र बनवायचे आता 6 मध्ये 17 धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. गोलंदाजी मार्कवर येतोय स्लोगवरचं षटक हाताळण्यासाठी पंकज फांगारी. इथून मात्र 17 धावा रोखायच्या 6 बॉल मध्ये. त्या 6 धावा रोखल्या जातील का? उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक. रुपेश जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत पोखरवाडी बी संघाच्या बाजूने मात्र अशा अपेक्षा नक्कीच असतील. पहिलाच बॉल फेकण्यासाठी पंकज फांगारी तयार. स्ट्राईक एंडला रुपेश अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल येतोय डॉट. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल ती पंकज फांगारीला. गेला तर या सामन्यामध्ये सर विजय मिळवायचा असेल तर नक्कीच इथून जेलची संधी आहे.
लॉंगॉनचा क्षेत्रक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू जमिनीला दान झाला. इथून मिळतील दोन धावा. उर्वरित 4 मध्ये बनवायच्यात आता 15. हा बॉल नक्की निर्णायक असेल. इथून पाहायला गेलं तर या बॉलवर मोठा पटका मारावाच लागेल रुपेशला. दुसऱ्या बाजूने विचार केला तर आंबेवाडी बी संघ इथून कमबॅक करावं लागेल ते पंकज बांगारीला. पुढील फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर नक्कीच इथून 2 बॉल टॉट फेकाव्या लागतील ते पंकज बांगारीला. इथून काय म्हणाल यशवंत सर? थोडीशी दडपण असणार आहे फलंदाजावरती. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घुसून मारलाय, चेंडूला भिरकावलाय, आउट ऑफ द पार, चेंडू बिग हिट आलाय, षटकार. इथून निर्णायक क्षणी आलेला षटकार देऊया टीजेला संधी. इथून मात्र निर्णायक क्षणी षटकार आला रुपेशच्या बाट मधून. आता 3 मध्ये बनवायचे 9. इथून रुपेश पंचांचा इशारा येतो. इट इज अ व्हाईट बॉल. अतिशय चाणक्य पंच इथून पाहायला गेला तर संजय सर पाहतोय मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आणि इथून लेग पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय अजय बसमा. दोन्ही ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. व्हाईट बॉल, येस इट इज अ व्हाईट बॉल. आणि उर्वरित 3 मध्ये बनवायच्यात 8 बनवायच्यात. कैलास आपण विचारायला एकटा नडलाय, बॅटरशिप चेंडूला फेकून दिलाय फलंदाज रुपेशनं. त्याच्या बॅट मधून आलेला हा 4था षटकार. काय म्हणावं लागल. तोपर्यंत डीजेला संधी देऊया. आपण पाहतोय रुपेशनं सामना संपवला तर लहू खडके साहेबांकडून 10,000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. नक्कीच बक्षिसांची मात्र इथे खैरात केली जाते. एकटा लढतोय मात्र रुपेश. सध्या तरी पोखरवाडी बी संघाचा हा रन मशीन पाहतोय. 1 मॅन शो, छोटा पॅकेट बडा धमाका. पोखरवाडी बी संघाचा रुपेश पाडल स्वीपचा आलेला निर्णायक क्षणी षटकार. उर्वरित 2 बॉल मध्ये बनवायच्या 2 धावा. इथून त्या बनवल्या जातील का रोखल्या जातील गोलंदाज पंकज बांगारीकडून. कैलास आपण पाहतोय अजून एक ऑन हॅट्रिक षटकारासाठी प्रवीण शेठ मोरे साहेबांकडून देखील 5,000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. येस नक्कीच बक्षिसांची खैरात आपण पाहतोय. रामा 11 पोकरवाडी आयोजित ही स्पर्धा जय सोंडाई माता चषक 2020-26 पर्व पहिल्याच पर्व मात्र दमदार राहिलंय ते. इथून आपण पाहतोय रंगतदार मॅच. 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज असणार आहे. हृदयाचे ठोके वाढवणारे इथे मॅच पाहतोय. पोखरवाडी बी आणि आंबेवाडी बी या 2 संघादरम्यान मात्र इथून जी प्रेक्षकांना हवे मॅच ती इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निर्णायक बॉल. 2 बॉलवर 2 बनवायच्यात. इथून अजून एक षटकार हॅट्रिक विजयी षटकार येतो रुपेशच्या बॅट मधून. 4 टू